जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आत्ताच 2 दिवसाआधी बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस होता आणि मी दादर चैत्यभूमीवर गेलेले होते बाबासाहेबांना अभिवादन करायला. लाखोने संख्या तिथे जमलेली होती. खरोखर इतका भीम जनसागर जमा झालेला होता खरंच. पण एक क्षण मी असा पाहिला पहिल्यांदाच की म्हणजे कधी म्हणजे गेले नाही आणि गेले तर असं दर्शन घेऊन पटकन घरी येणं असं केलेलं आहे बहुतेक वेळा. कारण सेम तारीख किंवा सेम सुट्टीचा दिवस कधी आलाच नाही, पण तरी वेळ काढून आपण तिथे जातोच. मीच नाही तर लाखो भीम सैनिक तिथे जातात. काही इतर लोक पण आहे जे जातात. खूप चांगलं वाटतं हे सगळं बघून. पण ह्यावेळेस जे मी बघितलं, अक्षरशः म्हणजे गावावरनं जे लोक आलेले होते, कुठून कुठून लोक आलेले होते, त्यांच्या डोळ्यात इतकं पाणी दाटलेलं होतं. खरंच इतकं म्हणजे खूप अश्रू अनावर झाल्यासारखं झालं. लोक पायी पायी जात होते, म्हाताऱ्या बायका, माणसं, लहान मुलं, म्हणजे सगळेच दर्शन घेण्यासाठी तिथे जमा झालेले होते. आणि खूप चांगल्या पद्धतीत तिथे सुविधाही केलेल्या होत्या. आणि खरंच म्हणजे बाबासाहेबांची एवढी मोठी देण आहे आम्हा सगळ्यांना की खरोखर शब्दच नाही आहे की कुठल्या शब्दांमध्ये बोललं पाहिजे. खरंच खूप मोठी देण आहे बाबासाहेबांची. खरोखर त्यांचे उपकार कधीच आम्ही फेडू शकत नाही आहे, किंवा तुम्ही नाही. ज्या महिलाच काम करत आहेत, मी काम करते, माझ्यासारख्या खूप साऱ्या महिला आहेत ज्या बाहेर पडत आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर, पदवीवर आहे. खरंच ही बाबासाहेबांची देण आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळेल त्यावेळेस खरंच आपण बाबासाहेब हे काय आहे आपल्या आयुष्यासाठी हे आपल्याला तेव्हाच कळेल. तर मी एवढंच म्हणते की आजकाल जे काही चाललं आहे, आता मतभेद चालले आहे, जातीभेद चालले आहेत, हे सगळं काहीच या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही, काहीच नाही. कारण हे फक्त निव्वळ पॉलिटिक्स आहे. भांडणं, झगडे, मृत्यू, मोठे मोठे ॲक्सिडेंट, हे सगळं होण्याचं कारण काय? याला म्हणजे सामान्य समाज नाही तर याच्या मागे एक मोठ्या व्यक्तीचाच हात असतो नेहमी. पण आपण ते समजून नाही घेते. आपण ज्या दिवशी ही गोष्ट समजून घेऊ तर नक्कीच सगळ्या समाजाला शांतता राहील आणि सगळेच काही ना काही पुढे करतील. तर समजून घ्या. खूप सिंपल आणि छोटी गोष्ट आहे, फक्त समजून घ्यायची आहे. मी हे माझ्याच समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीसाठी हे बोलेल की सगळेच समाज चांगले आहेत. प्रॉब्लेम कुठे तो समजून घेण्याची गरज आहे. एवढंच मी बोलेल. बाकी जय भीम सगळ्यांना. जय शिवराय. बाय.